नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची उकड काढून या ठिकाणी दशम्या बनवल्या आहे। अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। आधी ठेचा बनवून घेऊयात। त्यासाठी तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे, 4 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 कढीपत्त्याची पानं, हवी तर थोडी कोथिंबीर टाकून याचा ठेचा तयार करायचा आहे। ठेचा रेडी झाला आहे। आता एका कढईमध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, पाव चमचा हिंग आणि पाव चमच्यापेक्षाही कमी यामध्ये हळद घालायची आहे। आता तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा सर्व ठेचा यामध्ये टाकायचा आहे। तर या ठिकाणी थोडी हिरवी मिरची जास्त वापरा, त्यामुळे या दशमींना चव खूप छान येते। सर्व ठेचा टाकला गेला की या पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर मात्र गॅस बंद करायचा। आता गॅस बंद केल्यावर आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे। तर प्रमाणाला म्हणाल तर ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्याच कपाने मोजून 1 कप या ठिकाणी मी तांदळाची पिठी घेतली आहे। तुम्ही घरातील कुठलेही वाटी किंवा एखादं भांडं यासाठी सेट करू शकतात, म्हणजे याचं प्रमाण चुकणार नाही। तर 1 कप पाण्यासाठी 1 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे। याला छान मिक्स करायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, आपण गॅस बंद केला आहे। हे छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी याला वाफवून घ्यायचं आहे। तर एक लक्षात असू द्या, आपण गॅस बंद करून यावर झाकण ठेवलेलं आहे। आता 10 मिनिटांनंतर याला छान वाफ बसलेली असते। आता याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत हा गोळा आपल्याला चांगला तयार करायचा। सुरुवातीला खूप जास्त गरम हे मिश्रण वाटत असेल तर थोडंसं हलकंसं हे गार होऊ द्या आणि मग मळायला घ्या। आणि तुम्हाला हे पीठ जास्त सैलसर वाटत असेल तर थोडी तांदळाची पिठी हाताला लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ छान गोळा तयार झाला की 1 चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। आता यातून एक छोटा गोळा काढायचा आणि याची एक दशमी लाटून घ्यायची आहे। तर तांदळाच्या पिठामध्येच आपल्याला याला घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी सरसर हे पीठ सरकतं आणि याची दशमीसुद्धा खूप छान लाटली जाते। अजिबात पोळपाटाला वगैरे चिटकत नाही, तुम्ही बघू शकताय। आता याला एक छान एकसारखा आकार यावा त्यासाठी मी घरातील एक अशी मोठी ताटली घेतली आहे, त्याला आकार देऊन घेते। हे प्रवासामध्ये मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। यासोबत ठेचा किंवा मग तुम्ही गोड लोणचं, घरातील गोड आंबट लोणचं सॉस सर्व करू शकतात। मस्त लागते ही दशमी त्यासोबत। आता काय करायचं, एक लोखंडाचा तवा मी या ठिकाणी मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर मस्त ह्या दशम्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। भाजत असताना घाई करू नका, छान मीडियम फ्लेमवर भाजा, म्हणजे त्या खरपूस छान भाजल्या जातात। भाजत असताना दोघंही साईडला मी तेल लावून ह्या भाजून घेतल्या आहे। तुम्ही बटर लावून किंवा साजूक तूप लावूनही भाजल्या तर अजूनच रुचकर या लागतात। तर एवढ्या मिश्रणामध्ये 7 ते 8 माझ्या ह्या दशम्या तयार झाल्या होत्या। आता ह्या मी सगळ्या तयार करून घेते आणि गोड लोणच्यासोबत सर्व केलेल्या आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।